मायक्रो ओव्हन यूज करणार आहे तर हे ग्लास अजून रिंग आतमध्ये कंपल्सरी असेल. ठीक आहे. कुठलाही पदार्थ बनवा तुम्ही तर हे कंपल्सरी आतमध्ये 2 गोष्टी असतीलच. तुम्ही कुठलं बेकरी आयटम बनवू द्या किंवा घरातलं स्वयंपाक बनवू द्या किंवा कुठलं ग्रिल आयटम कडक करण्यासाठी बनवू द्या किंवा नॉनव्हेज बनवू द्या, हे कंपल्सरी 2 वस्तू आतमध्ये असतात. ठीक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ओव्हन वापरायचा नाही. ठीक आहे. त्यानंतर जे खालचे जे लाईन्स दिलेले आहेत हे ॲटो रेसिपी ॲटो मेनू आहे, जे तुम्ही स्कॅनमधून डाउनलोड करून तुम्ही ते वापरू शकता. ठीक आहे. जे बेसिक वापरायचं आहे आपल्याला डेलीसाठी ते आपल्याला हे 4 फीचर्स असतात. ठीक आहे. तर हे मायक्रो मोड आहे, ग्रिल आहे, कन्व्हेक्शन आहे आणि कॉम्बी आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाचे वेगवेगळे तुम्हाला कसं वापरायचं ते सांगतो. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला हा मायक्रो मोड आहे. मायक्रो मोड म्हणजे ना समजा जो काय आपण गॅसवरती स्वयंपाक करतो, पण तुम्हाला भात शिजवायचा आहे, रवा भाजायचा आहे किंवा तुम्हाला कुठलं भाजी करायची आहे ते तुम्ही मायक्रो मोडमध्ये करू शकता. ठीक आहे. तर आपण कुठलेही पदार्थ बनवत असताना गॅसवरती ना कुठल्या गॅसवरती फुल ठेवून करतो किंवा कमी करून करतो. ठीक आहे. तर 800 हा तुमच्या ओव्हनसाठी हाय आहे. 800 हा तुमच्या ओव्हनसाठी हाय आहे. तर तुम्ही कमीही करू शकता. अजून बटन दाबलं की हे कमी होतं. ठीक आहे. तर शक्यतो आपण 800 वरती ठेवलं तर आपलं कुकिंग फास्ट होतं. ठीक आहे. तर तुम्हाला 800 वरतीच सांगतो. 800 घेतलं त्यानंतर ना आपल्याला टायमिंग घ्यायचे. समजा आता सपोज आता तुम्ही भात बनवणार आहेत तर सेम विधी तुम्ही जसं गॅसवरती घेता तसं घेतलात आणि मायक्रोसेफ बाउलमध्ये घेतलात. ठीक आहे. आतमध्ये ठेवलं सेम ॲज इट इज. त्यानंतर इथं मायक्रो बटन आहे. मायक्रो बटन दाबल्याच्यानंतर 800 येतं आणि त्यानंतर इथं सेकंद, मिनिट आणि 10 मिनिट हे प्रोग्राम आहे. सेकंद म्हणजे ना काही सेकंदासाठी तुम्ही लावू शकता, मिनिट म्हणजे काही मिनिटासाठी लावू शकता आणि 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटासाठी. ओके. तर आता समजा आता आपल्याला 10 मिनिटं 11 मिनिटं लावायचं आहे तर एक वेळेस 10 मिनिटाचं बटन आणि एक वेळेस 1 मिनिटाचं बटन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 11 मिनिटं. तर आपल्याला जिथं टायमिंग लावायचं ते त्या हिशोबाने आपण बटनवरचा वापर करायचा. सपोज आता मी 3 मिनिटाचं बटन घेतलं, आता 3 मिनिटं. ठीक आहे. त्यानंतर आतमध्ये ठेवले आपण पदार्थ, त्यानंतर स्टार्ट केलं म्हणजे ते स्टार्ट झालं. ठीक आहे. सपोज एक 2 मिनिटं राहिलेली आहेत किंवा 1 मिनिटं राहिलेलं आहे, 30 सेकंद राहिलेलं आहे, तुम्हाला चेक करायचं आहे आतमध्ये तर तेव्हा एकदा स्टॉप बटन दाबायचं, फक्त एक वेळ स्टॉप. त्यानंतर ओपन करून तुम्ही जे काय झालंय का रेडी का झालंय का चेक करू शकता. त्यानंतर हे पूर्णपणे लावू शकता. ओके. आणि त्यानंतर जर समजा झालेलं असेल तर परत एकदा स्टॉप बटन दाबा, जेणेकरून तुमचा प्रोग्राम तो कॅन्सल होतो. ठीक आहे. आणि समजा झालेलं नसेल तर तुम्ही परत स्टार्ट करा, ॲज इट इज चालू होतं. तर तुम्ही क्वांटिटी किती वापरलेलं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला टायमिंग लावायचं आहे आणि तुम्हाला जे काय टायमिंग लावायचं आहे तर ते क्वांटिटीवरतीच डिपेंड करतं. समजा आज तुम्हाला 10 मिनिटामध्ये 2 ग्लासचा भात झालेला आहे तर तुम्हाला उद्या लावत असताना कच्चा वाटला किंवा आज वाटलं कच्चा तर लावताना तुम्ही टायमिंग वाढवून लावा. म्हणजे आपल्या किती वापरणार आहे त्याच्यावरती टायमिंग आपल्याला लावायचं आहे थोडक्यात. ओके. हे झालं तुमचं मायक्रो मोडमध्ये ग्लास बाउल अजून मायक्रोसेफ बाउल ह्या प्रकारचेच असतात. दुसरं कुठलं आपल्या घरातलं भांडं चालणार नाही. त्यानंतर आहे ग्रिल म्हणजे ना ब्रेडचं टोस्ट करायचं, ब्रेडचं सँडविच करायचं ते आपण हे त्यावरती करू शकता. ग्रिलवरती म्हणजे जे कडक करायचे आपल्याला, म्हणजे गरम होऊन कडक करतं. त्यावरती तुम्ही ब्रेड ठेवले टोस्ट करण्यासाठी किंवा तुमचं ब्रेडचं सँडविच करण्यासाठी ठेवले. आतमध्ये हे ठेवलं लेबल. त्यानंतर हे ग्रिल बटन दाबलं. ग्रिलला असा टेम्परेचर कुठला नाही, तो डायरेक्टली हायलाच चालतो. ओके. फक्त त्याला टायमिंग लावायचं आहे आपल्याला. आता 3 मिनिटं घेतलं मी, अजून स्टार्ट केलं की काय झालं, आतमध्ये करायला चालू केलं स्टार्ट केल्याच्यानंतर. तर काय जातं, जेवढी तुम्ही वेळ लावलेली आहे तेवढं आतमध्ये स्टार्ट केल्यानंतर ना झाली अर्धी वेळ राहिली. सपोज 5 मिनिटं लावलेलं आहे तुम्ही तर 2.5 मिनिटं झाले, 2.5 मिनिटं राहिले, त्यावेळेस एक वेळेस फक्त स्टॉप बटन दाबायचा आणि ठेवलेलं जे काय असेल पीस आतमध्ये पलटी करायचं. त्यानंतर हे झाकायचं. ठीक आहे. झाकल्यानंतर ना स्टार्ट करायचं परत, म्हणजे ॲज इट इज, म्हणजे दोन्ही बाजू आपले रोस्ट झाले. सपोज कंटिन्यू जर 5 मिनिटं आपण एकाच बाजूला शेकलं तर वरचं शेकलं जाईल, खालचं कमी शेकलं जाईल. ओके. एक घ्यायचं. त्यानंतर दिलेलं आहे आपण इथं कॉम्बी म्हणून आहे. हे बघा थर्डचं कॉम्बी म्हणजे ना हे पदार्थ कॉम्बिनेशन आहे. मायक्रोचा अजून ग्रिलचा कॉम्बिनेशन आहे. समजा तुम्हाला मायक्रो प्लस ग्रिल कॉम्बी करायचं असेल तर त्यामध्ये समजा तुम्हाला ते नॉनव्हेजमध्ये केलं जातं. वरून कडक अजून आतमधून सॉफ्ट. तर एकदा बटन दाबलं कॉम्बी, त्यानंतर एक वेळेस ग्रिल, त्यानंतर एक वेळेस मायक्रो. ठीक आहे. मायक्रो बटन दाबलं त्यानंतर टायमिंग लावून स्टार्ट करायचं. त्यासाठी तुम्हाला तवा वगैरे भेटेल मार्केटमध्ये. सीख वगैरे बनवण्यासाठी कुठले काय पदार्थ भेटतात तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याच्यावरती पण तुम्ही ते पनीर वगैरे टिक्का वगैरे करतात तेही करू शकता तुम्ही. ओके. नेक्स्ट आहे कन्व्हेक्शन म्हणून दिलेलं आहे आपण. कन्व्हेक्शन म्हणजे ना बेकरी आयटम आलं. जसं की मगाशी मॅडम काय म्हणले की
आपल्याला प्रीहीटिंग करायचंय. कुठलाही बेकरी आयटम बनवत असताना आपण जास्त केक किंवा बिस्किट तर त्याला भट्टी टाईप मध्ये गरम केला जातो. ठीक आहे, तर आपल्याला हे भट्टी टाईप मध्ये गरम करावं लागतो. ठीक आहे, एकदा बटन दाबलं त्यानंतर कन्व्हेक्शनला 180 आलं. ठीक आहे, 2 वेळा स्टार्ट बटन. PRH चं मिनिंग आहे की प्रीहीटिंगला प्रोसेस झाला तो. ठीक आहे, जेव्हा आतमध्ये ठेवलेला टेम्परेचर येतो तेव्हा ते येऊन ब्लिंक करतं. ठीक आहे, ओपन करायचं, बनवलेला केक वगैरे जे काय असेल ते आतमध्ये ठेवा. जो काय डिझाईनचं केक तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला ते भांडे भेटतील किंवा बिस्किटसाठी पण भांडे भेटतील, तर आतमध्ये ठेवा. अजून तुम्ही टायमिंग लावायचे. आता सपोज मगाशी तुम्हाला मायक्रो मोडला जसं मी सांगितलं की अंदाजे लावायचं आहे, तसं ॲज इट इज तुम्हाला अंदाजेच लावायचं आहे. ते केकचं भांडं बाहेरचं चालतं का? जर्मनच असतं ना ते? हा असतं, जर्मनचं पतलं असतं, पण ते मायक्रो कन्व्हेक्शनलाच चालतं बरं का. दुसरीकडनं नाही वापरायचं, मायक्रो मोडमध्ये नाही वापरायचं. मायक्रो मोडमध्ये मायक्रोसेफ बाउल आणि ग्लास बाउल हे 2च प्रकार चालतो, दुसरा कुठला चालत नाही. ठीक आहे, आता मगाशी काय विचारलं मॅडम की मला गरम करायचं असतं, समजा पापड बनवायचं आहे किंवा गरम करायचं, जे काय असेल ते तुम्ही डायरेक्टली क्विक स्टार्ट दिलेलं आहे यामध्ये. आपण आतमध्ये तुम्ही जे काय तुम्ही भात ठेवलेला आहे किंवा वरण ठेवलेलं आहे, जे काय पदार्थ आतमध्ये ठेवले तुम्ही एखाद्या छोट्या बाउलमध्ये वगैरे मायक्रोसेफ बाउलमध्ये, त्यानंतर स्टार्ट बटन दाबलं 30 सेकंदासाठी डिफॉल्ट ओव्हन चालू होतो, जेणेकरून तुमचं 30 सेकंदामध्ये जे काय आहे भाजी आहे ते गरम होतील किंवा भात गरम होईल, चपाती गरम होईल. ओके, आता क्लिनिंगचा प्रोसेस जे काय मग सांगितलं तुम्हाला, 1 ग्लास पाणी घ्यायचं, 2 ग्लास पाणी घ्यायचं, मध्ये 1-2 लिंबू, अजून 1 चमचा मीठ टाकून उकळलं की पूर्णतः स्टीम लागतं. मग बटन बंद करून प्लग काढून त्याला स्वच्छ करू शकता तुम्ही, पुसून घ्यायचं ड्राय कपड्याने. ओके, अजून काय तुमची शंका?